और अब इस प्रक्रिया को लेकर भी सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अगर चुनाव आयोग ने इसमें कोई गलती की है तो पूरी एसआईआर प्रक्रिया रद्द होगी। തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷന് സുപ്രീം കോടതിയിൽ തിരിച്ചടി. ബീഹാറിലെ തീവ്ര വോട്ടർ പട്ടിക പരിഷ്കരണത്തിൽ നിയമവിരുദ്ധമായി എന്തെങ്കിലും കണ്ടെത്തിയാൽ എസ്ഐആർ പൂർണ്ണമായി റദ്ദാക്കുമെന്ന് കോടതി മുന്നറിയിപ്പ് നൽകി. ജസ്റ്റിസ് മാപ്പ, സൂര്യകാന്ത്, ജോയ് മല്യ ബാഗ്ജി എന്നിവരടങ്ങുന്ന ബെഞ്ചിൻ്റേതാണ് ഉത്തരവ്. തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ ഭരണഘടനാ അധികാരമുള്ള സ്ഥാപനമാണെന്നും നിയമപരമായി മാത്രമേ പ്രവർത്തിക്കൂ എന്നാണ് കരുതുന്നതെന്നും കോടതി പറഞ്ഞു. എന്നാൽ എസ്ഐആറിൻ്റെ രീതിശാസ്ത്രത്തിൽ ക്രമക്കേടുകൾ കണ്ടെത്തിയാൽ പൂർണ്ണമായി റദ്ദാക്കുമെന്നും കോടതി വ്യക്തമാക്കി. ബീഹാർ നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിന് മുന്നോടിയായി നടക്കുന്ന എസ്ഐആർ നടപടിക്രമങ്ങളുടെ ഭാഗമായി 65 ലക്ഷം പേരെ പട്ടികയിൽ നിന്ന് നീക്കം ചെയ്തതായി കമ്മീഷൻ ഓഗസ്റ്റ് 18 പ്രസിദ്ധീകരിച്ച കരട് റിപ്പോർട്ടിൽ വ്യക്തമാക്കിയിരുന്നു. ഇതിനു പിന്നാലെയാണ് പ്രതിപക്ഷം വോട്ട് കൊള്ള ആരോപണം കടുപ്പിച്ചത്. ഹർജിക്കാർക്കായി മുതിർന്ന അഭിഭാഷകൻ പ്രശാന്ത് ഭൂഷണാണ് കോടതിയിൽ ഹാജരായത്. എസ്ഐആറിൽ കമ്മീഷൻ സ്വന്തം മാനുവലും നിയമങ്ങളും പാലിച്ചില്ലെന്ന് അദ്ദേഹം ചൂണ്ടിക്കാട്ടി. കമ്മീഷനെ പ്രതിനിധീകരിച്ച അഭിഭാഷകൻ രാകേഷ് ദ്വിവേദിയാണ് ഹാജരായത്. എസ്ഐആറിൻ്റെ അന്തിമ പട്ടിക ഒക്ടോബർ 1 പ്രസിദ്ധീകരിക്കും. ഇതിൻ്റെ വിശദമായ പരിശോധന കഴിഞ്ഞ് ഒക്ടോബർ 7 കേസിൽ അന്തിമവാദം കേൾക്കുമെന്നും കോടതി അറിയിച്ചു. രാജ്യവ്യാപകമായി എസ്ഐആർ നടപ്പാക്കാനുള്ള നീക്കത്തിനിടെയാണ് തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷന് സുപ്രീം കോടതിയുടെ മുന്നറിയിപ്പ് ലഭിക്കുന്നത്. एसआईआर मामले में सुप्रीम कोर्ट में अहम सुनवाई हुई। इस दौरान कोर्ट में सभी पक्षों की तरफ से अपनी अपनी दलील दी गई। पहले ही एसआईआर के लिए मान्य दस्तावेजों को लेकर सुप्रीम कोर्ट से चुनाव आयोग को झटका मिल चुका है। उसे आधार को दस्तावेजों में शामिल करने के आदेश मिल चुके हैं और अब इस प्रक्रिया को लेकर जो आरोप लगाए जा रहे हैं उस पर कोर्ट ने साफ किया कि अगर आयोग ने कोई गलती की है तो पूरी प्रक्रिया रद्द होगी। तो क्यों कोर्ट ने की ये टिप्पणी, क्या कुछ हुआ सुनवाई के दौरान, जानने के लिए देखिए ये रिपोर्ट। एसआईआर मामले में सुप्रीम कोर्ट के तेवर बहुत सख्त नजर आ रहे हैं। कोर्ट ने इस प्रक्रिया को चुनौती देने वाली याचिकाओं पर सुनवाई की। इस दौरान जस्टिस सूर्यकांत और जस्टिस जयमाल्या बागची की बेंच ने सवाल किया कि इस समय की स्थिति क्या है। क्या हमें इस बात का आंकलन होने तक इंतजार नहीं करना चाहिए कि ड्राफ्ट वोटर लिस्ट में कितने लोग छूट गए हैं, जिस पर याचिकाकर्ताओं के वकील गोपाल शंकर नारायणन ने कहा कि चुनाव आयोग अब दूसरे राज्यों के साथ आगे बढ़ रहा है, इसलिए कोर्ट एक तारीख दे दे। एडवोकेट वृंदा ग्रोवर ने कोर्ट से कहा कि एक अवैध कार्य प्रणाली के कारण मुझे मतदान के अधिकार से क्यों वंचित किया जाए, जिसके बाद वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी ने कोर्ट से गुजारिश की कि वो इस पर जल्दी फैसला सुनाए। वरिष्ठ वकील प्रशांत भूषण ने कहा कि जो हो रहा है वो चुनाव आयोग के नियमों और उनके अपने मैनुअल का घोर उल्लंघन है, कोई पारदर्शिता नहीं है। वहीं बीजेपी नेता और वकील अश्विनी उपाध्याय ने आधार के मुद्दे को फिर उठाते हुए कहा कि इसे 12 दस्तावेजों के बराबर नहीं माना जा सकता, जबकि सुप्रीम कोर्ट पहले ही चुनाव आयोग को निर्देश दे चुका है कि उसे एसआईआर के लिए मान्य दस्तावेजों में आधार को जोड़ना होगा। यानी पहले ही चुनाव आयोग को एक झटका मिल चुका है और अब इस प्रक्रिया को लेकर भी सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अगर चुनाव आयोग ने इसमें कोई गलती की है तो पूरी एसआईआर प्रक्रिया रद्द होगी। कोर्ट बिहार एसआईआर पर आंशिक राय नहीं दे सकता, जो भी अंतिम फैसला होगा वो पूरे देश पर लागू होगा। जिसके बाद आशंका इस बात की भी जताई जा रही है कि इस मामले में चुनाव आयोग को कोर्ट से एक और झटका लग सकता है, पूरी एसआईआर प्रक्रिया रद्द भी हो सकती है। बहरहाल अब इस मामले की अगली सुनवाई 7 अक्टूबर को होगी। तब तक कोर्ट ने सभी पक्षों को अपनी दलीलें तैयार करने के निर्देश दिए हैं।